सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी गड राखला। अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पॅनलचे 6 उमेदवार निवडून आले। त्या निवडणुकीत सगळं लक्ष मात्र मोहिते पाटील पितापुत्रावर होतं। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 25 जागांकरता ही निवडणूक होती। यातल्या 19 जागा बिनविरोध झाल्या होत्या। केवळ 6 जागांकरता ही निवडणूक होती। यात प्रामुख्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे उमेदवार होते। यात सत्ताधारी पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आले। विशेष म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांचे एकेकाळचे कार्यकर्ते बिनविरोध निवडून आले, मात्र खुद्द त्यांना स्वतःला निवडणूक लढवावी लागली। या बँकेची निवडणूक प्रक्रिया 19 तारखेपासून सुरू झाली होती। 19 ते 23 आपण फॉर्म विक्री आणि फॉर्म भरण्याची तारीख होती। त्यामध्ये 125 अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले होते बरोबर। त्यानंतर या बँकेच्या उमेदवाराचे जे प्राप्त उमेदवारी अर्ज होते त्यांची छाननी आपण 24 तारखेला केली होती। त्यामध्ये एकूण 13 अर्ज नामंजूर झाले होते, 112 अर्ज मंजूर झाले होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।